फक्त 10 मिनिटात तयार होणारा सुगंधी, स्वादिष्ट आणि अगदी झटपट मटार पुलाव खायला कोणाला आवडत नाही? चला तर आज बनवूया हा झटपट मटार पुलाव. नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत एकदम सोपा, अगदी 10 मिनिटात तयार होणारा मटार पुलाव. ऑफिसची घाई असेल, मुलांना टिफिन द्यायचा असेल किंवा अचानक पाहुणे आले असतील तर ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे. सर्वात अगोदर आपण एक पेस्ट बनवून घेऊया, त्यामुळे मटर पुलावला चव खूप भारी येते. त्यामध्ये मी लसण, अद्रक आणि हिरवी लाल मिरची घेतली. त्यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक अशी पेस्ट वाटून घेतलेली आहे. आता एक कढई घेतली. पुलाव नेहमी कढईमध्ये बनवा, कुकरमध्ये बनवू नका. कढईमधला पुलाव हा मोकळा आणि सुटसुटीत होतो. त्यामध्ये भरपूर असा कांदा घातलेला आहे. लांब आणि पातळ कापलेला कांदा आहे. तेलामध्ये छान असा परतून घेतला. यामध्ये आता मी जिरं घातलेलं आहे, त्याचबरोबर लवंग, दालचिनी, थोडेसे मिरे, लाल सुक्या मिरच्यासुद्धा घातलेल्या आहेत. खडे मसाले छान परतून घेतले. त्यानंतर मी यामध्ये तयार केलेली पेस्ट घातली. एक बटाटा त्याची साल काढून ती घातलेली आहे. त्याचबरोबर गाजर घातलेले आहेत. तुम्ही यामध्ये गोबीसुद्धा घालू शकता आणि बीन्स घातले तरी चालेल. तुमच्या आवडीनुसार यामध्ये भाज्या घालू शकता. छान परतून घ्यायचा आहे. बटाटा चांगला आपल्याला भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये. याचबरोबर कढीपत्ता घातलेला आहे आणि ताजे कवळे असे मटार घातलेले आहेत. अर्धा वाटीच्या जवळपास आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्रमाण कमी जास्त करू शकता. छान एक वेळेस परतून घेणार आहोत. तेलामध्ये मटार भाजल्याने छान ते फुलतात आणि चव पण खूप छान येते त्याची. याचबरोबर मी टोमॅटो असं स्लाइसमध्ये कट करून घातलेला आहे. एक टोमॅटो आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टोमॅटोचं प्रमाण ठेवू शकता. परतून घ्यायचं आहे. अगदी 5 मिनिटं आपण हे छान असं परतून घेणार आहोत. त्यामुळे जो बटाटा आहे तो व्यवस्थित शिजला जाईल. आता यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. इथं मी 1 वाटी तांदूळ घेतले, त्यासाठी 2 वाटी पाणी घेत आहे. पाणी हे गरमच वापरा. यामध्येच मी चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे आणि जाडसर कुटलेलं धने जिरे पावडर आहे आणि कोथिंबीर घातलेली आहे. छान एक उकळी येऊ द्यायची. त्यानंतर स्वच्छ धुतलेले तांदूळ यामध्ये घालणार आहोत. मी ते साधा तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही बासमती तांदूळसुद्धा घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. यावरती एक झाकण ठेवून मीडियम गॅसवरती आपण 10 मिनिट शिजू देणार आहोत. 10 मिनिटानंतर एक वेळेस चेक करूया. आपला हा पुलाव तयार होत आलेला आहे. आता यामध्ये लिंबाचा रस आणि साजूक तूप घालायचं, त्यामुळे खूप छान चव येते पुलावला. लिंबाच्या रसामुळे एक आंबटपणा येतो आणि तुपामुळे पुलाव हा सुटसुटीत होतो. छान एक वेळेस असं मिक्स करून घेणार आणि झाकण ठेवून परत 5 ते 10 मिनिट शिजू द्यायचं आहे. 10 मिनिटानंतर आपला पुलाव हा तयार होईल खाण्यासाठी. रात्रीचं जेवण बऱ्याच जणांना हलकं काहीतरी हवं असते, पण चटपटीत पण पाहिजेत. अशा वेळी तुम्ही झटपट असा हा पुलाव बनवू शकता. हा चवीला खरंच खूप छान लागतो. आपला हा पुलाव तयार आहे. हा पुलाव तुम्ही गरमागरम कढी, पापड याबरोबर सर्व करू शकता. खूप छान लागतो चवीला. नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.